बघा, आज आपलं इंग्लिश ग्रामरचं हे पहिले लेक्चर आहे आणि इंग्लिश ग्रामर मधला पहिला कन्सेप्ट आपण जो आज या ठिकाणी बघणार आहोत तो आहे आर्टिकल. आर्टिकल हा असा टॉपिक आहे की आर्टिकलवर साधारणतः 1 किंवा 2 मार्काला कंपल्सरी प्रश्न राहतात, म्हणजे राहतात. बरोबर. तर आर्टिकल आपल्याला या ठिकाणी दिसत आहेत. किती आर्टिकल असतात? 3 आर्टिकल आहेत, ए, एन आणि द. तर त्यांच्याबद्दल आपल्याला या ठिकाणी डिटेल माहिती बघायची आहे की ए एन द चा वापर कधी कुठे कसा केला जातो. तर बरोबर. तर बघा, काइंड्स ऑफ आर्टिकल, त्याला मराठीमध्ये म्हटलं तर उपपद. काय म्हटलं तर? उपपद. तर आर्टिकलचे 2 प्रकार पडतात. आर्टिकलचे किती प्रकार पडतात? 2 प्रकार. त्याच्यामध्ये पहिला जो प्रकार आहे तो आहे इनडेफिनाइट आर्टिकल. कोणता? इनडेफिनाइट आर्टिकल. आणि दुसरा आहे डेफिनाइट आर्टिकल. इनडेफिनाइटचा अर्थ होतो की जो निश्चित नाही असा, आणि डेफिनाइटचा अर्थ होतो जो निश्चित आहे असा. तर इनडेफिनाइट मध्ये येतं ए आणि एन, आणि डेफिनाइट मध्ये होतं द. देर आर 3 काइंड्स ऑफ आर्टिकल, ए एन द. तर 3 जे आर्टिकल आहेत ए एन द, त्याचं विभाजन 2 याच्यामध्ये करण्यात आलं. येतं लक्षात? 2 काइंड्स मध्ये, तर डेफिनाइट आणि इनडेफिनाइट. मग डेफिनाइट मध्ये द, इनडेफिनाइट मध्ये ए आणि एन. आणि त्यातल्या त्यात ए आणि एनचं डिस्टिंग्विश आपल्याला बघायचं की नेमका ए कुठं वापरला तो, एन कुठं वापरला तो. येतं लक्षात? आता बघा, पहिला पॉइंट काय आहे आपला? नामाबद्दल अधिक माहिती सांगणारा शब्द हा विशेषण असतो. द वर्ड विच एक्सप्लेन मोर अबाउट नाउन कॉल्ड ॲज ऍडजेक्टिव्ह. तर आर्टिकल जो आहे तो देखील आपल्याला नामाबद्दल विशेष माहितीच सांगतो. म्हणजे एक प्रकारे आर्टिकल जे आहे ते एक प्रकारे विशेषणच आहे. विशेषण कोणाबद्दल माहिती सांगतं? नामाबद्दल. येतं लक्षामध्ये? उपपद देखील नामाबद्दल विशेष माहिती सांगतात, म्हणून ती देखील काय आहे? विशेषण आहे. विशेषण म्हणजे काय? ऍडजेक्टिव्ह आहे. येतं लक्षामध्ये? पार्ट्स ऑफ स्पीच, जसं मराठीमध्ये शब्दांच्या 8 जाती असतात तसं इंग्रजीमध्ये पण शब्दांच्या 8 जाती असतात. त्याच्यामध्ये पहिली जात असते नाउन, प्रोनाउन, ऍडजेक्टिव्ह, वर्ब, ऍडवर्ब, कंजक्शन, प्रिपोजिशन, इंटरजेक्शन. येतं लक्षामध्ये? तर नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दाला विशेषण म्हणजे ऍडजेक्टिव्ह म्हणतात, आणि आर्टिकल देखील नामाबद्दल विशेष माहिती सांगतं, आणि म्हणून त्याला देखील काय म्हटलं तर विशेषण असे म्हटले जाते. त्यांना डिटर्मिनर्स असे सुद्धा म्हणतात. डिटरमाइन करण्याचा अर्थ शोध घेणे. मग आर्टिकलमुळे ते नाम कोणत्या प्रकारचं आहे ते आपल्याला कळतं, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? डिटर्मिनर्स असे देखील त्या ठिकाणी म्हटलं जातं. दॅट पासून द ची निर्मिती झालेली. दॅट पासून द ची निर्मिती, आणि वन पासून ए आणि एन ची निर्मिती. येतं लक्षामध्ये? वन पासून ए आणि एन ची निर्मिती. ए एन चा अर्थ होतो एक. ए एन चा अर्थ काय होतो? एक. इंग्रजीमध्ये ए एन चा अर्थ होतो सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे एक वचनी. सिंग्युलर म्हणजे एक वचनी. याच्यावरून तुम्हाला असं कळेल की ए आणि एन चा वापर अशा ठिकाणी केला तो की जे नाम, जे नाउन एकवचनी आहे, सिंग्युलर आहे, प्लुरल नाही, अशा ठिकाणी त्याचा वापर केला जातो. आता आर्टिकल्स म्हणजे उपपदे फक्त आणि फक्त सामान्य नाम म्हणजे कॉमन नाउनच्या अगोदर वापरले जाते. लक्षामध्ये? आता बघा, नामाचे इंग्रजीमध्ये 5 प्रकार पडतात आणि मराठीमध्ये 3 प्रकार. इंग्रजीमध्ये 5 प्रकार कोणते आहेत? तर प्रॉपर नाउन म्हणजे विशेष नाम, कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम, त्याच्यानंतर कलेक्टिव्ह नाउन म्हणजे समूहवाचक नाम, आणि मटेरियल नाउन म्हणजे पदार्थवाचक नाम, आणि ऍबस्ट्रॅक्ट नाउन. तर असे टोटल नामाचे किती प्रकार पडतात? 5 प्रकार पडतात इंग्रजीमध्ये. परंतु मराठीमध्ये हे जे 2 जे प्रकार आहेत, कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन, मराठीमध्ये ते कॉमन नाउन म्हणजे सामान्य नामाचेच उपप्रकार मानण्यात आलेले. म्हणजे मराठीमध्ये नामाचे किती प्रकार आहेत? 3. इंग्रजीमध्ये किती आहेत? 5.
इंग्रजीत कोणते वाढले दोन, कलेक्टिव्ह नाउन आणि मटेरियल नाउन. येतं लक्षामध्ये. आता प्रॉपर नाउन म्हणजे काय, तर राहुल, नाशिक, गंगा म्हणजे ज्याचा आपण विशिष्ट उल्लेख करतो त्याला काय म्हणतात प्रॉपर नाउन. ज्यावेळेस नाउन हा टॉपिक बघू त्यावेळेस त्याला आपण थोडं डिटेलमध्ये बघू. आता आपल्याला आर्टिकल बघायचंय आणि आर्टिकल मध्ये मग नाउन कसे आहेत ते थोडं एक बेसिक माहिती असली पाहिजे म्हणून आपण त्या ठिकाणी घेतोय. त्याच्यानंतर कॉमन नाउन म्हणजे काय, जसं राहुल, राहुल कोण आहे, बॉय, तर बॉय एक कॉमन नाउन आहे. तिथं एका स्पेसिफिक व्यक्तीचा उल्लेख झालाय का, नाही. त्याच्यानंतर सिटी, रिव्हर, ते काय झाले कॉमन नाउन. कलेक्टिव्ह नाउन म्हणजे काय की जिथं समूहाचा उल्लेख होतोय, येतं लक्षामध्ये, कम्युनिटीचा उल्लेख होतोय. फॉर एक्झाम्पल आर्मी, आर्मी कोणाची असते, सोल्जरची. एका व्यक्तीपासून आर्मी तयार होते का, नाही. तर अनेक सोल्जर एकत्र आल्यानंतर काय तयार होते, आर्मी, मग त्याला काय म्हटलं गेलं, कलेक्टिव्ह नाउन. त्याच्यानंतर बंच, बंच म्हणजे गुच्छा, गुच्छा तो ग्रॅप्सचा असू शकतो, गुच्छा तो बनानाचा असू शकतो, किंवा गुच्छा तो कीज, चाव्यांचा पण असू शकतो. फुलांच्या गुच्छाला बकेट म्हणतात. काय म्हणतात, बकेट. म्हणजे आपण मराठीत भले त्याला गुच्छा म्हणतो पण इंग्लिश मध्ये त्याला काय म्हटलं तर बकेट, म्हणून फुलांचा गुच्छा इथं कन्सिडर केला जाणार नाही. तर गुच्छा कोणाचा आहे, एक तर द्राक्षांचा किंवा चाव्यांचा किंवा केळीचा, येतं लक्षामध्ये, तर त्याला म्हटलं तर गुच्छा. त्याच्यानंतर मटेरियल नाउन, असं नाउन की ज्याला काउंट करण्यासाठी आपल्याला केजी, मीटर आणि लिटर या एककांची गरज आहे. असे नाम की जे लिटर, मीटर, किलोग्राम म्हणजे मोजले जातात तर त्यांना काय म्हटलं जातं, मटेरियल नाउन. मग फॉर एक्झाम्पल शुगर, वॉटर, क्लोथ या गोष्टी विचारात घ्यायच्या की आपण दुकानावर गेल्यावर काय बोलतो, तर 2 किलो साखर द्या, याचा अर्थ मटेरियल नाउन. ज्या गोष्टी लिटर, मीटर आणि किलोग्राम मोजल्या जातात त्यांना काय म्हटलं जातं, मटेरियल नाउन. आणि नंतर ऍबस्ट्रॅक्ट नाउन, तर काइंडनेस, ऑनेस्टी म्हणजे ज्या गोष्टी आपण डोळ्यांनी बघू शकत नाही, हाताने स्पर्श करू शकत नाही, जिभेने चव घेऊ शकत नाही, फक्त कल्पनेने आपण त्याचा विचार करू शकतो, ज्याला फक्त आपण फिलिंग्स करू शकतो, की नाउन विच कांट बी टचेबल, कांट बी टेस्टेबल, कांट बी विजिबल, ओनली वी फील्स अबाउट दॅट, म्हणजे आपण फक्त त्याच्याबद्दल फिलिंग जाणू शकतो, असे जे नाउन असणार आहे ते कोणते असणार आहे, ऍबस्ट्रॅक्ट नाउन असणार आहे. तर आपला जो मेन मुद्दा होता, तर आर्टिकल फक्त आणि फक्त कॉमन नाउनच्या अगोदर वापरलं जातं. आर्टिकल ओनली यूज बिफोर द कॉमन नाउन. इट मीन्स आर्टिकल प्रॉपर नाउनच्या अगोदर वापरला जात नाही, प्रॉपर नाउनच्या अगोदर नाही वापरला, कलेक्टिव्ह नाउनच्या अगोदर वापरला जात नाही, मटेरियल नाउनच्या अगोदर आर्टिकल वापरला जात नाही, ऍबस्ट्रॅक्ट नाउनच्या अगोदर आर्टिकल वापरला जात नाही. याचा अर्थ जर एखाद्या नाउनच्या पुढे जर आर्टिकलचा वापर केलाय तर समजून घ्यायचं ते कोणतं नाउन आहे, कॉमन नाउन म्हणजे सामान्य नाम आहे. काही एक्सेप्शन केस मध्ये बाकी नाउनला वापरण्यात आलेले आहे, एक्सेप्शन, अपवाद, ते पण सांगेल मी की कुठं वापरण्यात आलेलं आहे. तर आपल्याला या ठिकाणी सगळ्यात महत्वाचा मुद्दा काय कळाला, की आर्टिकल जे आहे ते फक्त आणि फक्त कोणाच्या अगोदर वापरला जातं, कॉमन नाउन म्हणजे सामान्य नामाच्या अगोदर आर्टिकल वापरलं जातं. आता आपल्याला काय करायचंय, जे आर्टिकल आहे इनडेफिनाइट आर्टिकल, अनिश्चित आर्टिकल, तर त्या आर्टिकल मध्ये काय काय आहे, ए, एन आणि द, डेफिनाइट आणि इनडेफिनाइट, तर दोघांमध्ये काय फरक आहे आणि दोघांमध्ये काय सारखेपण आहे ते पण आपल्या या ठिकाणी बघायचे. आता बघा, हे जे आर्टिकल आहे ए आणि एन, ज्याला आपण इंडिपेंडंट आर्टिकल म्हणतो, ते फक्त कुठं वापरलं जातं, सामान्य नामापूर्वी म्हणजे कॉमन नाउन पूर्वी. आणि जो द आहे तो देखील सामान्य नामापूर्वी वापरला जातो. त्याच्यानंतर इथं काय म्हटलंय, ए आणि एन फक्त एकवचनी म्हणजे सिंग्युलर. आपण काय बघितलं होतं की ए एन ची निर्मिती कुठून झाली, वन पासून. वन म्हणजे एक म्हणजे सिंग्युलर. तर ए आणि एन फक्त एकवचनी सामान्य नामाच्या पुढे, सिंग्युलर नाउनच्या पुढे वापरलं जातं. परंतु द जे आहे ते एकवचनी किंवा अनेकवचनी दोघी नामांपूर्वी वापरलं जातं. ए एन ओनली यूज बिफोर सिंग्युलर कॉमन नाउन अँड द यूज बिफोर सिंग्युलर ऍज वेल ऍज प्लुरल. म्हणजे एकवचनी असो का अनेकवचनी असो, दोघी ठिकाणी द चा वापर केला जाऊ शकतो. परंतु ए एन चा वापर फक्त कुठं, एकवचनी नामापुढे वापर केला जाऊ शकतो. आलं लक्षामध्ये. त्याच्यानंतर काय की संकेत मोजता येणाऱ्या नामापूर्वी, काउंटेबल नाउनच्या नामापूर्वी आर्टिकलचा वापर केला जातो. नामाचे अजून वेगळ्या प्रकारे दोन प्रकार पडतात, काउंटेबल नाउन आणि अनकाउंटेबल नाउन. तर काउंटेबल नाउन म्हणजे जे संकेत मोजता येतात, अनकाउंटेबल म्हणजे जे संकेत मोजता येत नाही असे. मग ए यांचा वापर जो आहे तो काउंटेबल नाउनच्या अगोदरच केला जातो. अ बुक, अ पेन, अँड ऑरेंज, तर हे सगळं आपण मोजू शकतो, येतं लक्षामध्ये. परंतु द जो आहे तो संकेत मोजता येणारे किंवा संकेत न मोजता येणारे दोघी ठिकाणी द चा वापर केला जाऊ शकतो. द आर्टिकल यूज बिफोर सिंग्युलर कॉमन नाउन ऍज वेल ऍज प्लुरल कॉमन नाउन and also the article used before countable common noun as well as uncountable common noun.
दोघांच्या पुढे द चा वापर केला जाऊ शकतो. आता या ठिकाणी बघा, तेच मी इंग्लिश मध्ये तुम्हाला या ठिकाणी एक्सप्लेन केलेलं आहे. जे वर मराठीत आहे तेच इथे इंग्लिश मध्ये एक्सप्लेन केलंय, बरोबर. तर आता आपल्याला ए अँडचा डिस्टिंग्विश बघायचं की नेमकं ए अँड कुठं वापरतात. तर बघा, यूज ऑफ ए आणि यूज ऑफ अँड येतं लक्षामध्ये. आतापर्यंत आपल्याला ए अँडचं काय माहिती होतं की ज्या ठिकाणी स्वरापासून कॉमन नाऊनची सुरुवात होत असेल. स्वर म्हणजे इंग्लिशमध्ये वोवेल आणि व्यंजन म्हणजे कन्सोनंट. तर आतापर्यंत आपण काय ऐकून होतो की असं एक कॉमन नाऊन की ज्याची सुरुवात स्वरापासून होते. इंग्रजीमध्ये 5 स्वर आहेत, ए ई आय ओ यू. असं कॉमन नाऊन की ज्याची सुरुवात स्वरापासून होते तिथं काय वापरलं जातं, अँड. आणि ज्याची सुरुवात कन्सोनंट म्हणजे व्यंजन पासून होतं तिथं काय वापरलं जातं, ए. पण हे अर्धवट माहिती. आपल्याला सुरुवात कुठून होते त्याच्यापेक्षा त्याचा उच्चार कसा आहे त्याच्यावर फोकस करायचा आहे. कशावर, उच्चारावर. म्हणजे एखाद्या कॉमन नाऊनची सुरुवात भलेही स्वरापासून होत असेल परंतु त्याचा उच्चार जर व्यंजनासारखा होत असेल तर तिथं अँड वापरायचा नाही, तिथं काय वापरायचा, ए वापरायचा. लक्षामध्ये म्हणजे आपल्याला या ठिकाणी कशापासून सुरुवात होते याच्यापेक्षा त्याचं प्रोनाउन्सिएशन कसं आहे, त्याचं प्रोनाउन्सिएशन ऑन द बेसिस ऑफ ओवेल आहे का कन्सोनंट आहे त्याच्यावर डिपेंड करतं की ए वापरायचा का अँड वापरायचा. आता त्याच्याबद्दल आपण या ठिकाणी बघूया. तर बघा, ज्या सामान्य नामाची सुरुवात आणि उच्चार, मी तर दोघांवर फोकस केलाय, ज्या सामान्य नामाची सुरुवात आणि उच्चार व्यंजनाप्रमाणे म्हणजे कन्सोनंट प्रमाणे असेल अशा सामान्य नामापूर्वी काय वापरलं जातं, ए हे उपपद, ए हे आर्टिकल वापरलं जातं. व्यंजन म्हणजे काय, कन्सोनंट. येतं लक्षामध्ये. आणि ज्या सामान्य नामाची सुरुवात आणि उच्चार स्वराप्रमाणे होत असेल, ओवेल प्रमाणे होत असेल, सुरुवात पण आणि उच्चार पण, तर अशा नामापूर्वी आपण अगोदर काय वापरतो, अँड वापरतो. स्वर म्हणजे ओवेल. तर आता या ठिकाणी बघा, आय सॉ अ मॅन. तर सगळ्यात पहिले या ठिकाणी कॉमन नाऊन कोणतं आहे, मॅन. आणि त्याची सुरुवात आणि उच्चार कसा आहे, व्यंजनासारखा, कन्सोनंट सारखा. म्हणून त्याच्या अगोदर आपण आर्टिकल कोणतं वापरलं आहे, अ आर्टिकल वापरलं. आलं लक्षामध्ये. आता या वाक्यामध्ये बघा, आय हे प्रोनाउन आहे. आय हे काय आहे, प्रोनाउन. सॉ वर्ब आहे, क्रियापद. सर्वनाम क्रियापद. येतं लक्षामध्ये. हे आहे कॉमन नाऊन. काय आहे, कॉमन नाऊन. आणि त्याच्या अगोदर काय वापरलंय, आर्टिकल वापरलंय. कोणतं आर्टिकल आहे, ए आर्टिकल. येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर कधी कधी काय होतंय, कॉमन नाऊनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह येऊन जातं. काय येऊन जातं, ऍडजेक्टिव्ह. आणि त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर पण आपण आर्टिकल वापरू शकतो. तर अशा सिच्युएशनला आपल्याला हा कन्फ्युजन नको झालं पाहिजे की नेमकं मी प्रोनाउन्सिएशन याचं बघू का याचं बघू. तर तो कोणाच्या अगोदर वापरलाय, ऍडजेक्टिव्हच्या अगोदर. तर आपल्याला कॉमन नाऊनचं प्रोनाउन्सिएशन, उच्चार कुठून कसा आहे ते नाही बघायचं, त्याच्याबद्दल जे ऍडजेक्टिव्ह वापरलंय त्याचा उच्चार कसा आहे ते आपल्याला बघायचंय. शी इज अ ब्युटिफुल गर्ल. तर ब्युटिफुलचं जी सुरुवात आहे ती व्यंजनाप्रमाणे झालीये. बी हा एक व्यंजन आहे, कन्सोनंट आहे. आणि म्हणून त्याच्या अगोदर आपण काय वापरलेलं आहे, ए हे आर्टिकल वापरलेलं आहे. येतं लक्षामध्ये. त्याच्यात नाऊनवर आपण फोकस केलं नाही की नाऊनची सुरुवात कुठून कशी झाली, आपल्याला फक्त काय बघितलं, ऍडजेक्टिव्ह बघितलं. येतं लक्षामध्ये. आता या ठिकाणी शी हे एक प्रोनाउन आहे, इज एक वर्ब आहे, ए आर्टिकल आहे, ब्युटिफुल ऍडजेक्टिव्ह आहे विशेषण, आणि गर्ल काय आहे, कॉमन नाऊन. कळलंय. वाक्यामध्ये कोणता वर्ड कोणत्या टाईपचा आहे ते पण आपल्याला समजलं पाहिजे. मग नंतर इकडे बघूया, ही एट अन ऍपल. तर या ठिकाणी कॉमन नाऊन काय आहे, ऍपल. ऍपलची सुरुवात कुठून झाली, ए पासून. आणि उच्चार पण त्याचा स्वरासारखाच आहे. ऍपलला मराठीत कसं लिहिलं बघा मी, ऍपल. आता मला सांगा, ऍ जो आहे तर ऍ मराठीमध्ये काय आहे, स्वर. आणि म्हणून आपण तिथं काय वापरलंय, ऍन. येतं लक्षामध्ये. ही एक प्रोनाउन आहे, एट एक वर्ब आहे, अन आर्टिकल आहे, आणि ऍपल काय आहे, कॉमन नाउन आहे. लक्षामध्ये. शी इज अन एक्स्ट्रीमली ब्युटिफुल गर्ल. आता व्यवस्थित फोकस करा. इकडे काय आहे, शी इज अ ब्युटिफुल गर्ल. इथं काय वापरला, ए. आणि इथं काय वापरलं, इथं अन. लक्षामध्ये. मग का, कॉमन नाउनची सुरुवात व्यंजनापासून झाली, ऍडजेक्टिव्हची सुरुवात व्यंजनापासून झाली. पण आपण यांच्या दोघांना डावलून आपण जो पूरक आहे, कॉम्प्लिमेंट. पूरक म्हणजे काय, कॉम्प्लिमेंट. शी इज अ ब्युटिफुल गर्ल इथपर्यंत ठीक होतं. आपल्याला अजून कॉम्प्लिमेंट द्यायचं असेल
की खूपच सुंदर आहे, तर शी इज अन एक्स्ट्रीमली ब्युटिफुल गर्ल, तर आपण त्या कॉम्प्लिमेंटवर फोकस दिला की त्याचं प्रोनाऊन्सिएशन कुठून स्टार्ट होतंय, कुठून, स्वरापासून, आणि म्हणून आपण इथं काय वापरलंय, ॲन वापरलेलं आहे. लक्षामध्ये, म्हणजे कॉमन नाऊनच्या अगोदर ऍडजेक्टिव्ह वापरलं जाऊ शकतं, तर त्यावेळेस त्या ऍडजेक्टिव्हवर फोकस करा, आणि त्याच्या अगोदर एक कॉम्प्लिमेंट वापरलं जाऊ शकतं, तर त्या कॉम्प्लिमेंटवर तुम्हाला फोकस करायचे की त्याची सुरुवात कुठून कशी झालेली आहे ते. येतं लक्षात? आता बघा, आता या ठिकाणी बघा, an apple, an apple, an ant, an aeroplane, elephant, सॉरी, an aeroplane पण येणार, an egg, an ink bottle. तर या ठिकाणी बघा, बॉटल हे एक कॉमन नाऊन आहे, आणि बॉटल कसली आहे, इंकची. तर नावाबद्दल विशेष माहिती कोण सांगते, इंक शब्द. तर इंक काय एक ऍडजेक्टिव्ह आहे, विशेषण आहे, आणि त्या ऍडजेक्टिव्हच्या अगोदर मी काय वापरलं, ॲन. त्याच्यानंतर ॲन ऑरेंज, ॲन ओनियन, अ 1 रुपी नोट. आता मला सांगा, इंग्रजीमध्ये ओ काय आहे, ओवेल आहे, स्वर आहे, AEIOU. मग स्वराच्या अगोदर काय वापरलं पाहिजे होतं, ॲन, पण आपण वापरलं काय, अ ए. येतं लक्षामध्ये का, याचं मराठीत प्रोनाऊन्सिएशन कसं होणार बघा, 1 रुपी नोट. तर व काय आहे, व्यंजन, म्हणजे भले याची सुरुवात स्वरापासून झाली, पण प्रोनाऊन्सिएशन कसं आहे, व्यंजनाप्रमाणे आहे, म्हणून इथं आपण प्रोनाऊन्सिएशनवर फोकस केलं, स्पेलिंगवर आपण फोकस केला नाही, म्हणून आपण इथं काय वापरलं, अ 1 रुपी नोट. येतं लक्षामध्ये, अ 1 आयगर, इथं पण सुरुवात कशी झाली आहे, 1 आहे. अँड अम्ब्रेला, अ युनियन. आता युनियनची सुरुवात कशी आली बघा, युनियन, तर य काय आहे, य व्यंजन आहे, भले याची सुरुवात ओवेल पासून झाली, पण उच्चार ओवेल सारखा होतोय का, नाही. तर उच्चार कसा होतोय, व्यंजनासारखा, म्हणून इथं मी युनियनच्या यू ला विचार नाही केला, ॲनने वापरला. तर याचा प्रोनाऊन्सिएशन कसा झाला, त्याच्यावर फोकस केला, तर प्रोनाऊन्सिएशन याचा व्यंजनाप्रमाणे झाला, कन्सोनंट प्रमाणे झाला, म्हणून या ठिकाणी मी काय वापरला, अ वापरला. लक्षात आहे, अ युनियन. अ युनिव्हर्सिटी, याची पण सुरुवात य पासून होते, अ युनिट य पासून होते, अ युरोपियन य पासूनच होते, म्हणून इथं काय मी वापरला, ए वापरलंय. लक्षामध्ये, आता बघा या ठिकाणी हा यच जो आहे तो एक व्यंजन आहे, यच काय आहे, व्यंजन, आणि व्यंजनाच्या अगोदर आपण काय वापरतो, अ वापरतो, परंतु इथं आपण अ वापरला का, नाही, इथं आपण वापरला ॲन, कारण की याची सुरुवात जरी व्यंजनासारखी असली, याची सुरुवात जरी व्यंजनासारखी असली, तरी त्याचा प्रोनाऊन्सिएशन, त्याचा उच्चार हा स्वराप्रमाणे आहे. मी हवर नाही म्हणत, मी म्हणतो अवर. येतं लक्षात, अवर, तर अ काय आहे, स्वर, म्हणून मी तर काय म्हटलं, ॲन अवर. येतं लक्षामध्ये, याला हॉनेस्ट नाही म्हणत मी, ऑनेस्ट. इथं यच काय आहे, सायलेंट, तर उच्चार कुठून होतोय, ओ पासून, म्हणून ॲन ऑनेस्ट. येतं लक्षामध्ये. आता या ठिकाणी दोन आहे बघा, HEIR, HAIR. आता या ठिकाणी याचा जो उच्चार होतो, इथं एच जो तो सायलेंट आहे, एच काय आहे, सायलेंट, त्याला काय म्हटलं त्याने, एअर, एअर. येते लक्षामध्ये, एअरचा अर्थ होतो उत्तराधिकारी, म्हणजे ए पासून स्टार्ट होतोय, एक स्वर आहे, म्हणून मी ॲन एअर. येते लक्षामध्ये, आणि याचा उच्चार होतो हेअर, हेअर म्हणजे केस, तर स्टार्टिंग एच पासून झाली, दोघी स्पेलिंग ती सारखे, पण इथं एच काय आहे, सायलेंट, इथं एच स्पष्टपणे उच्चारला जातोय, म्हणून वर आपण ॲन वापरलाय आणि खाली काय वापरलाय, ए वापरलाय, म्हणजे उच्चार कसा होतोय आपल्याला त्याच्यावर पूर्णपणे फोकस करायचा आहे. येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर काही ज्या डिग्री असतात, डिग्री, तर त्या डिग्रीच्या नावाच्या पुढे पण आपण आर्टिकलचा वापर करत असतो, मग त्या डिग्रीचा उच्चार कशावरून होतोय ते पण आपल्याला त्या ठिकाणी बघणं गरजेचं आहे. आता बघा, पदव्यांच्या नावापूर्वी देखील उपपद आर्टिकल वापरलं जातं. कशाच्या नावापुढे, पदव्यांच्या नावापुढे. मग त्या पदवीचा उच्चार कसा आहे त्याच्यानुसार एन किंवा ए वापरायचा राहतो.
आता बघा एम ए तर ए काय आहे स्वर आहे, म्हणून या ठिकाणी मी काय वापरला ऍन वापरला, ऍन एम ए. मी एम वर फोकस नाही केला, त्याचा उच्चार कसा होतो त्याच्यावर फोकस केला. येतं लक्षामध्ये. बी ए म्हणून इथं अ बी ए, ब काय व्यंजन आहे ना, त्याच्यानंतर ऍन एमबीबीएस एनबीबीएस तर उच्चार स्वरासारखा आहे. ऍन एम एस सी ऍन एम कॉम अ बी कॉम ऍन एल एल बी ए होतोय उच्चार. येतं लक्षामध्ये. अ बीएससी ऍन एम बी ए. तर असे जे आहेत की ज्यांचा उच्चार जो आहे तो स्वरासारखा असेल तर ऍन वापरा, आणि व्यंजनासारखा असेल तर काय वापरायचं आपल्याला ए वापरायचं आहे. आलं लक्षामध्ये. आता बघा एक नियम आपल्याला या ठिकाणी बघायचा आहे. बघा नियम काय आहे, विशेष नामापूर्वी जर उपपद वापरत नाही, आपल्याला हे माहिती, विशेष नामापूर्वी म्हणजे प्रॉपर नाऊनच्या अगोदर आपण उपपद वापरतो का, वापरत नाही. या ठिकाणी बघा वापरत नाही. परंतु जर विशेष नामापूर्वी उपपद आर्टिकल वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. कॉमन नाऊनच्या अगोदर आपण आर्टिकल वापरतो आणि प्रॉपर नाऊनच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही. पण जर प्रॉपर नाऊनच्या अगोदर जर आर्टिकल वापरलं तर ते आता प्रॉपर नाऊन राहत नाही, ते कोणतं होऊन जातं, कॉमन नाऊन म्हणजे सामान्य नाम होऊन जातं. आलं लक्षामध्ये. त्याचं एक एक्झाम्पल आपण या ठिकाणी दिलेलं आहे. तर एक्झाम्पल काय का, ही इज अ न्यूटन. आता मी जर असं म्हटलं असतं न्यूटन इज सायंटिस्ट, काय म्हटलंय, न्यूटन इज सायंटिस्ट, मी कोणाबद्दल बोललो, न्यूटन बद्दल, विशेष प्रॉपर नाऊन आहे. तर त्या ठिकाणी न्यूटन इज सायंटिस्ट, मी तिथं कुठले आर्टिकल वापरलं नाही, विशेष नाम आहे. पण इथं मात्र आर्टिकल वापरलं. त्याचं कारण असं आहे, मी असं म्हणतो ही इज अ न्यूटन, मग तो खरंच न्यूटन आहे का, मग मी त्याला न्यूटन काय म्हटलं असेल, त्याने काहीतरी संशोधन केलं असेल किंवा तो खूप हुशार असेल, तर मी काय केलं, न्यूटनची पदवी त्याला दिली. तर जेव्हा एक प्रॉपर नाऊन पदवीसाठी वापरला जातं तर ते आता आहे ना प्रॉपर नाऊन राहत नाही, ते काय होऊन जातं, सामान्य नाऊन. येतं लक्षात. मी जर असं एखाद्याला म्हटलं काय भीमासारखा दिसतोस, तर तो भीम आहे का, तर भीमाची उपमा त्याला दिली, मग ते आता सामान्य नाम होऊन गेलं. येतं लक्षामध्ये. मग ही इज अ न्यूटन, तर मी उपमा दिलेली आहे आणि म्हणून न्यूटन या ठिकाणी एक कॉमन नाऊन आहे, आणि त्या कॉमन नाऊनची जी सुरुवात आहे ती व्यंजनासारखी आहे, म्हणून मी तिथं काय वापरलाय, ए वापरलेला आहे. ही इज अ न्यूटन. ही एक आहे प्रोनाउन आहे म्हणजे सर्वनाम आहे. इज एक वर्ब आहे. इज काय आहे, वर्ब म्हणजे क्रियापद आहे. ए हे आर्टिकल आहे आणि न्यूटन इथं काय आहे, कॉमन नाऊन आहे. कधी कधी जर समजा एखादी असं सेंटेन्स आला, त्या सेंटेन्सला खाली अंडरलाईन केलंय आणि फाइंड आउट द टाइप ऑफ नाउन इन गिवन सेंटेन्स विच वर्ड इज अंडरलाईन, जो अंडरलाईन केलेला शब्द आहे त्याचा कोणत्या प्रकारचं नाऊन आहे ते शोधा. आणि हा जर तुम्हाला वाक्य दिलंय तर इथं न्यूटन कोणता आहे, कॉमन नाऊन आहे, हे प्रॉपर नाऊन नाहीये, कारण त्याच्या पुढे काय लावलं आहे, आर्टिकल लावलेलं आहे. येतं लक्षामध्ये. आता बघा पुढचा नियम काय सांगतोय, जर अशा कॉमन नाऊनच्या पुढे स्थळाचा किंवा वेळेचा उल्लेख असेल तर मग ए आणि ऍनच्या ऐवजी, ए किंवा ऍनच्या ऐवजी तिथं काय वापरावा, द वापरावा. येतं लक्षामध्ये. आता बघा इथं काय वापरला होता मी, ए, इथं काय वापरला, द. का माहिती, त्याच्या पुढे कसला उल्लेख झाला, स्थळाचा, स्थळाचा उल्लेख झाला. प्लेस, टाइमचा पण उल्लेख जर झाला तर सेम सिच्युएशन. येतं लक्षामध्ये. आता बघा ही इज द न्यूटन ऑफ इंडिया, तो भारताचा न्यूटनच आहे असं समजा तुम्ही. येतं लक्षामध्ये. म्हणजे न्यूटन हे एक कॉमन नाऊन आहे, परंतु त्या कॉमन नाऊनच्या पुढे स्थळाचा, प्लेसचा उल्लेख झाल्यामुळे मी इथं ए किंवा यांच्याऐवजी काय वापरलं, इथं द वापरलेलं आहे. येतं लक्षामध्ये. आता बघा ही काय आहे, ही एक प्रोनाऊन आहे म्हणजे सर्वनाम आहे. येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर इज काय आहे, इज एक वर्ब आहे. आर्टिकल द, न्यूटन काय आहे, कॉमन नाऊन, ऑफ काय, प्रिपोजिशन, काय आहे, प्रिपोजिशन, शब्दयोगी अव्यय. येतं लक्षामध्ये. आपण म्हणतो पक्षी झाडावर बसला, तर झाडाला काय लागला, वर,
तो एक काय झाला शब्दयोगी अवयव प्रिपोजिशन. तसे इथं ऑफ काय आहे प्रिपोजिशन. आणि इंडिया काय आहे इंडिया प्रॉपर नाउन. प्लेस तर आहे पण काय आहे प्रॉपर नाउन. इंडिया एका कंट्रीचं नाव आहे ना. येतं लक्षात. इंडिया चायना अमेरिका काय झालंय प्रॉपर नाउन झालं. महाराष्ट्र गुजरात उत्तर प्रदेश प्रॉपर नाउन. औरंगाबाद नाशिक पुणे प्रॉपर नाउन. येतं लक्षात. सिटी विलेज कॉमन नाउन. बरोबर. हा नियम कळला का तुम्हाला. पेपरला सगळं रेडीमेड दिले असतं. खाली 4 पर्याय पण दिले त्याच्यापैकीच एक निवडायचा आपल्याला. आपल्याला काय 10वी 12वीचा ग्रामरचा पेपर लिहायचा नाहीये. सेंटेन्स क्रिएशन नाही पण आलं टेन्शन घ्यायचं नाही. ऑलरेडी सेंटेन्स दिलंय. फक्त तिथं काय गाळलेल्या जागेमध्ये काय भरायचंय ते आपल्याला त्या ठिकाणी माहिती पाहिजे किंवा अंडरलाईन वर्ड काय आहे ते आपल्याला माहिती पाहिजे. येतं लक्षामध्ये. आता बघा जर एक कॉमन नाउन असेल तर आर्टिकल किती वापरणार एक कॉमन नाउनला एकच आर्टिकल. आणि जर 2 कॉमन नाउन असेल तर आर्टिकल किती वापरणार 2 आर्टिकल वापरणार. आलं लक्षामध्ये. तिथं काय म्हटलं बघा एकाच घटकासाठी 2 विशेषण ऍडने जोडले असतील तर. येतं लक्षामध्ये. म्हणजे ऍडजेक्टिव्ह 1 प्लस ऍडजेक्टिव्ह 2 आणि प्लस नाउन. जर एकाच घटकासाठी 2 ऍडजेक्टिव्ह वापरले असतील तर. घटक तर एकच आहे ना पण ऍडजेक्टिव्ह किती वापरले 2. पण घटक एकच आहे म्हणून आर्टिकल पण एकच वापरा. आलं लक्षामध्ये. मग ते आर्टिकल ए वापरायचं का एन वापरायचं हा मोठा प्रश्न आहे. तर आपल्याला नाउनची सुरुवात कुठून झाली ते नाही बघायचं. या ऍडजेक्टिव्हची सुरुवात कुठून झाली ते पण बघायचं नाही. तर या ऍडजेक्टिव्हची सुरुवात कशाने झाली स्वरापासून का व्यंजनापासून ते बघायचं. आणि त्याच्यानुसार इथं ए किंवा काय वापरायचा एन वापरायचा. येते लक्षामध्ये. आणि जर असं होत असेल की 2 घटक आहेत. घटक किती आहेत 2. नाउन प्लस नाउन आहे तर आर्टिकल पण किती वापरले पाहिजे 2 वापरले पाहिजे. आलं लक्षामध्ये. तर बघा एकाच घटकासाठी 2 विशेषणे अँडने जोडले जात असतील तर ए किंवा एनचा वापर फक्त पहिल्या विशेषणापूर्वी करावा. परंतु 2 वेगळे घटक असतील तर मात्र दोन्ही पूर्वी ए एनचा वापर करावा. फॉर एक्झाम्पल बघा आय सॉ अ ब्लॅक अँड व्हाईट काऊ. मी एक अशी गाय बघितली एकच बघितली की जिच्या अंगावर ब्लॅक आणि व्हाईट काय होते पट्टे होते. मी जर असं म्हटलं आमच्या घरी ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही तर 2 टीव्ही आहेत का एकच आहे ना. तर ब्लॅक अँड व्हाईट टीव्ही म्हणजे एकच टीव्ही झाला. लक्षामध्ये. पण मी जर असं म्हटलं आय सॉ अ ब्लॅक अँड अ व्हाईट काऊ याचा अर्थ मी एक काळी गाय आणि एक पांढरी गाय बघितली. म्हणजे इथं घटक काय झाले 2. तर काऊ किती आहे तिथं 2 म्हणून आर्टिकल किती वापरले 2. ब्लॅक साठी अ ब्लॅक आणि व्हाईट साठी अ व्हाईट आणि त्यांना अँडने जोडलेले. इथं 2 घटक आहेत एक काळी गाय आहे एक पांढरी गाय म्हणून आर्टिकल पण 2 वापरले. इथं गाय किती आहे एकच आहे म्हणून आर्टिकल पण एकच वापरले. आलं लक्षामध्ये. एखाद्या व्यक्तीचे फक्त विशेष नाम माहित असेल परंतु इतर कोणतीच माहिती नसेल तर त्यापूर्वी ए किंवा वानचा वापर करावा. मी काय सांगितलं होतं की विशेष नामापूर्वी आर्टिकल वापरत नाही. पण त्या व्यक्तीचं फक्त नावच माहिती बाकी इतर काही माहिती नाही. येतं लक्षामध्ये. तुम्ही म्हणतात ना बऱ्याच वेळेस एखाद्या दिवस रागामध्ये तुला माहितीये का मी कोण आहे. तर तुम्ही काय प्राईम मिनिस्टर आहे का सगळ्यांना माहिती आहे तुम्ही कोण आहे. तर तुम्ही एक कॉमन व्यक्ती आहेत सामान्य माणूस आहे तुम्ही. तुम्हाला काही व्हॅल्युएशन नाही. आणि सामान्य माणसासोबत काय येतं आर्टिकल येतं ए किंवा एन. येतं लक्षामध्ये. प्रॉपर नाउन सोबत येत नाही. मी जर विचारलं नरेंद्र मोदी माहितीये कोण आहे सगळ्यांनाच माहिती कोण आहे पंतप्रधान आहे प्राईम मिनिस्टर आहे. मग त्यांच्या अगोदर आर्टिकल येईल का नाही. पण एक असा व्यक्ती की ज्याच्याबद्दल काहीच माहितीगिरी नाहीये त्याचं भलेही प्रॉपर नाउन माहिती आहे आपल्याला पण आर्टिकलच्या पुढे आपण काय वापरतो त्या ठिकाणी म्हणजे त्या नाउनच्या पुढे आपण आर्टिकल वापरतो. फॉर एक्झाम्पल
मिस्टर मनोज वॉन्ट्स टू टॉक टू यू. जर मिस्टर मनोज माहितीये कोण आहे, त्याच्याबद्दल डिटेल माहिती आहे, तर तिथं आर्टिकल वापरायची गरज नाही. परंतु त्याच्याबद्दल जर माहिती नाही येत तर काय म्हणणार, आर्टिकल वापरणार. मिस्टर मनोज वॉन्ट्स टू टॉक टू यू. आलं लक्षामध्ये. तर नियम समजला काय. जर एखाद्या व्यक्तीबद्दल जर माहिती असेल तर तो विशेष नाम होऊन गेला आणि तिथं आर्टिकल वापरू नका. परंतु त्याच्याबद्दल काहीच माहिती नाही, नाव माहितीये मनोज एक काय आहे, प्रॉपर नाव नाही, पण माहिती नाही ना त्याच्याबद्दल एक्स्ट्रा काही, तर म्हणून आपण तिथं काय वापरलं, आर्टिकल वापरलं. आलं लक्षामध्ये. अनेक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची. जर एखादी नाऊन तृतीय पुरुषी आहे, कोणतं पुरुषी, तृतीय पुरुषी. जेव्हा पण मी नाव घेईल ना, राम, रावण, सीता, कृष्ण, तृतीय पुरुषी. शिवाजी महाराज तृतीय पुरुषी, भीम तृतीय पुरुषी. मी वाक्यामध्ये जे पण नाम घेतो ते कोणतं असतं, तृतीय पुरुषी. आणि सर्वनामामध्ये तृतीय पुरुषी कोणते कोणते माहितीये, ही, शी, इट, दे. आलं लक्षामध्ये. मग जेव्हा पण एखादी नाव तृतीय पुरुषी असेल तर अशा सिच्युएशनला क्रियापदानंतर यस वापरला जातो. काय वापरला जातो, यस वापरला जातो. फॉर एक्झाम्पल इथं वॉन्ट हे क्रियापद आहे, त्याच्यासोबत काय वापरलं, यस. म्हणजे मी जर असं म्हटलं असतं मिस्टर मनोज वॉन्ट टू टॉक टू यू, ते चुकीचं झालं असतं. इथं काय झालं, वॉन्ट. येतं लक्षामध्ये. फॉर एक्झाम्पल मी जर असं म्हटलं, आय कोणतं पुरुष आहे, प्रथम पुरुष, द्वितीय का तृतीय, प्रथम पुरुष आहे. येतं लक्षामध्ये. आय प्ले क्रिकेट, बरोबर आहे. क्रियापद इथं काय आहे, प्ले. हे जर मी असं म्हटलं, ही प्लेज क्रिकेट, तर आता तृतीय पुरुष होऊन गेलं, म्हणून क्रियापदानंतर काय वापरलंय तिथं, यस वापरलं. येतं का लक्षात. पण तृतीय पुरुषी मध्ये पण दोन प्रकार पडतात, एक वचनी आणि एक वचन. ही, शी, इट तृतीय पुरुषी एक वचनी, दे तृतीय पुरुष अनेक वचनी. तर यस अनेक वचनीच्या ठिकाणी लावायचा तर नाही. दे जर आलं असतं, तृतीय पुरुष काय आहे ना, पण अनेक वचनी, तिथं यस लावायचा नाही. दे प्ले क्रिकेट, पण ही सीट सोबतच काय लावलं पाहिजे, तिथं यस लावलं पाहिजे. आलं लक्षामध्ये. हा नियम आपण जेव्हा प्रोनाउन बघू त्यावेळेस तुम्हाला समजेल हा नियम परत एक वेळ. आतापर्यंत आपण काय बघितलं, आतापर्यंत आपण बघितलं ए आणि एन. आता आपल्याला बघायचंय द, की द चा वापर कुठं कुठं केला जातो. तर बघा, व्यंजनाने सुरू होणारे सामान्य नामपूर्वी द वापरले जाते. एक सामान्य नाम आहे, त्याच्या पुढे काय वापरलं जातंय, द वापरलं जाते. पण त्या सामान्य नामाची सुरुवात जर व्यंजनाने झाली असेल, कंजुनाने झाली असेल, तर या द चा जो उच्चार आहे तो द असाच करायचा. परंतु असे सामान्य नाम की ज्याची सुरुवात स्वराने सुरू होणारे सामान्य नामापूर्वी द वापरल्या जात असेल, तर त्याचा उच्चार कसा करायचा, दी करायचा. म्हणून मला सांगा, हा स्वर आहे का व्यंजन आहे, व्यंजन आहे, कंजुनन आहे. म्हणून मी म्हटलं द सन, आणि हा स्वर आहे का व्यंजन आहे, स्वर आहे, म्हणून म्हटलं दी अर्थ, दी अर्थ, द सन, दी अर्थ. हा झाला प्रोनाउन्सिएशनचा भाग. हा काय आपल्याला पेपरमध्ये रायटिंगला विचारला जाणार नाहीये, पण आपला प्रॉपर उच्चार पण माहिती असला पाहिजे, म्हणून आपण त्या ठिकाणी ते सांगितलंय. मग याच्याबद्दल हे कुठं कुठं वापरले जातात ते पण आपण बघूया, की द चा वापर कुठं कुठं केला जातो ते आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे. तर बघा, नद्या, समुद्र, उपसागर, खाडी, बेट समूह, पर्वतरांग, वाळवंट, मोठी वर्तमानपत्र, विमाने, जहाजे, रेल्वे, सुपरलेटिव्ह डिग्री. सुपरलेटिव्ह डिग्री म्हणजे बघा, गुड, बेटर, बेस्ट, जिथं ईएसटी लागते ते सुपरलेटिव्ह डिग्री. टॉल, टॉलर, टॉलेस्ट, तर ते काय झालं, सुपरलेटिव्ह डिग्री. येतं लक्षामध्ये. तर जिथे पण स्मॉल, स्मॉलर, स्मॉलेस्ट, जिथं पण सुपरलेटिव्ह डिग्री असेल तिथं काय वापरलं जातं, तिथं द वापरलं जातं. कळलंय का. त्याच्यानंतर प्रसिद्ध पुस्तके, धर्मग्रंथ, दिशा, जगातील एकमेव वस्तू, प्लॅनेट्स, स्टार, तर यांच्या सगळ्यांच्या नावा अगोदर काय वापरलं जातं, द वापरलं जातं. त्याचे एक्झाम्पल आपण दिले. द गोदावरी नदीचं नाव आहे, आपण इथं बघितलंय नद्या.
द गोदावरी, तिथं अ गोदावरी किंवा अन गोदावरी म्हणायचं नाही. द गंगा, द हिमालया, कसलं नाव आहे? माउंटेन, द हिमालया. द आफ, पर्वत श्रेणी, पर्वत श्रेणीचं नाव आहे. द सन, दी अर्थ, द सन, दी अर्थ. सन काय? स्टार आहे. आणि अर्थ काय? प्लॅनेट. म्हणजे स्टार आणि प्लॅनेटच्या नावाच्या अगोदर पण काय वापरला तर द वापरला तर. द ताजमहल, अशी गोष्ट जी जगामध्ये युनिव्हर्सल आहे. काय आहे? युनिव्हर्सल, त्याच्यासारखं दुसरं कोणीच नाही. तर काय वापरलं तर द ताजमहल. येतं लक्षामध्ये. जर मला कोणी विचारलं हु आर यू, तर मी सांगेल द विक्रांत. मी द विक्रांत याकरता सांगेल की प्रत्येक जण स्वतःला काय समजतं? स्पेशल समजतं, की माझ्यासारखा कोणीच नाही. तर समजून घ्यायचं कोणी त्याच्या नावाच्या अगोदर द वापरलाय ना, तर समजून घ्यायचं याला असं वाटतं की याच्यासारखा कोणीच नाहीये. येतं लक्षामध्ये. द कपिल शर्मा शो, कपिल शर्मा एक प्रॉपर नाऊन आहे, पण त्याने काय वापरला? द वापरलंय. येतं लक्षामध्ये. त्याच्यानंतर द रामायणा, प्रसिद्ध पुस्तके, ग्रंथे, त्यांच्या पुढे काय वापरतात? द. द बायबल, दिशांच्या नावाच्या पुढं द ईस्ट, द वेस्ट, दी ईस्ट. ईस्ट काय म्हटलं? दी काय म्हटलं मी? स्वराने सुरुवात झाली ना. द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ. येतं लक्षात दिशांच्या. द मोस्ट ब्युटिफुल, सुपरलेटिव्ह डिग्री. येतं द मोस्ट ब्युटिफुल. मी जर म्हटलं असतं ब्युटिफुल तर ते सामान्य आलं, पण खूपच सुंदर. द मोस्ट ब्युटिफुल, सुपरलेटिव्ह डिग्री. त्याच्यानंतर द लोकमत, प्रसिद्ध वर्तमानपत्रके. द टाइम्स ऑफ इंडिया, द टाइम्स ऑफ इंडिया. द हिंदू, द लोकमत. येतं लक्षामध्ये. तसं द सकाळला येत नाही, द पुण्यनगरी येत नाही. सकाळ पुण्यनगरी असंच म्हणतो आपण. पण हे जे मोठे ब्रँड आहेत, मोठे पेपर आहेत, त्यांच्या अगोदर काय वापरतो आपण? द वापरतो. येतं लक्षामध्ये. द हिंदू, जे धर्म आहे, धर्म, त्यांच्या पुढे पण काय वापरला जातं? हिंदू. द द हिंदू, द ख्रिश्चन, द मुस्लिम, त्याच्या पुढे काय वापरला जातं? द वापरला जातं. येतं लक्षामध्ये. मग आपल्याला इथं कळलं की द चा आपल्याला वापर कुठं कुठं करायचा आहे. परंतु हे सगळ्याच्या सगळे कोणते नाऊन आहेत? कोणते नाऊन आहे? कॉमन नाऊन आहेत ना. सगळे काय आहेत? कॉमन नाऊन. एखाद्या सामान्य नामाचा उल्लेख पुन्हा करायचा झाल्यास, बघा, सामान्य नामाच्या अगोदर काय वापरतो? ए किंवा एन. आणि द कुठं वापरतो? त्याच्या कंडिशन्स दिल्या आपण, की या गटातला असेल तरच द वापरला जाईल. पण एखाद्या सामान्य नामाचा उल्लेख पुन्हा करायचा असल्यास त्यापूर्वी द उपपद वापरले जाते. फॉर एक्झाम्पल, आय सॉ अ बॉय. इथं बॉय काय आहे? कॉमन नाऊन आहे, आणि म्हणून इथं आपण काय वापरलं? अ वापरलंय. परंतु इकडं बघा, द बॉय वॉज मॅड, म्हणजे ह्या सामान्य नामाचा उच्चार काय झाला? डबल झाला. डबल झाला ना. मग दुसऱ्या वेळेस परत सेम कॉमन नाऊनचा वापर करायचा असेल तर त्याच्या अगोदर काय वापरायचा? द वापरायचा. येतं लक्षामध्ये. समजा तुम्हाला परीक्षेला असा प्रश्न आला, आय सॉ डॅश बॉय आणि परत डॅश बॉय वॉज मॅड असा, आणि पर्याय कसे येतील? 4 पर्याय. पर्याय 1 अ, पर्याय 2 एन, पर्याय 3 द, आणि पर्याय 4 द अ. तर या ठिकाणी पहिल्या कॉमन नाऊनच्या अगोदर काय वापरणार? अ वापरणार. आणि दुसऱ्याच्या पण इथं अच वापरणार का? नाही. तर ते उत्तर काय होऊन जाईल? चुकून जाईल. त्या सेम कॉमन नाऊनचा उल्लेख डबल झाला म्हणून दुसऱ्या वेळेस काय वापरायचं? द. म्हणजे पहिल्या गाळलेल्या जागामध्ये अ वापरणार आणि दुसऱ्या गाळलेल्या जागामध्ये काय वापरणार? द वापरणार. आलं लक्षामध्ये. बघा, जे वाक्य हु, हुम, हुज, हु ही प्रथमा विभक्ती आहे, हुम ही द्वितीय विभक्ती आहे, आणि हुज ही षष्टी विभक्ती. कोणती आहे? षष्टी. नॉमिनेटिव्ह केस, ऑब्जेक्टिव्ह केस आणि पसेसिव्ह केस, म्हणजे हे विभक्तीचे प्रकार आहेत. येतं लक्षामध्ये. तो टॉपिक आपण पुढे बघणार आहोत. जस्ट प्रोनाऊन आपण बघणार, प्रोनाऊन त्यावेळेस आपण डिटेल मध्ये बघणार आहोत. तर सध्या पुरतं एवढं लक्षात राहू द्या की हु प्रथम विभक्ती आहे, हुम द्वितीय विभक्ती आहे एकच,
फक्त वापरण्याची पद्धत काय वेगवेगळी आहे. आणि हुज काय आहे षष्टी विभक्ती. दॅट जे वाक्य हु हुम हुज दॅटने जोडली असतात अशा वाक्यातील सामान्य नामापूर्वी द उपपद वापरावे. फॉर एक्झाम्पल आय मेट द पर्सन, इथं आय मेट अ पर्सन नाही म्हटलं, आय मेट द पर्सन. का? कारण की हे जे दोन वाक्य कशाने जोडले हुने, कंजंक्शन आहे एक प्रकारचं, कशाने जोडले गेले हुने. आणि जर हु हुम हुज दॅटने जर जोडले जात असतील तर तिथं काय वापरायला सांगितलं त्यांनी द. आय मेट द पर्सन हु डिफिटेड मी इन द इलेक्शन. डिफिटेड म्हणजे हरवणे. मी अशा व्यक्तीला भेटलो ज्याने मला इलेक्शन मध्ये हरवले. म्हणून या ठिकाणी जर तुम्हाला चार पर्याय असतील ए अँड द नो आर्टिकल, चार पर्याय राहतात ए अँड द आणि लास्ट वाला कोणता नो आर्टिकल. नो आर्टिकल कधी येतं माहितीये अशा ठिकाणी. फॉर एक्झाम्पल समजा गाळी जागा तुम्हाला इथं देऊन दिली, हुच्या अलीकडे दिली. आता हु हे कॉमन नाऊन आहे का, मग तिथं आर्टिकल वापरलंय का, मग तिथं काय उत्तर येईल नो आर्टिकल. येतं लक्षामध्ये. पण जर गाळी जागा तुम्हाला इथं दिली आणि हा पर्सन एक कॉमन नाऊन आहे मग त्याच्या अगोदर आर्टिकल येईल. पण कन्फ्युजन हे होईल तुम्हाला की तिथं पर्सन तुम्ही काय अ पर्सन, पण अ पर्सन म्हणायचं नाही. का नाही म्हणायचंय हुमुळे, हुने जोडलं गेलं ना म्हणून. कळलंय का? डिफिटेड म्हणजे पराभव होणे. नाही नाही मी काय म्हटलं असं नाही, म्हणजे आता जसं लागून आलंय तसं असेल. हे पहा हे कॉमन नाऊन नंतर हु आलाय म्हणून नाही. हा जर हु इकडे कुठे तरी राहिला असता तरी सुद्धा आपण काय वापरलं असतं द. फक्त बघायचं त्या वाक्यामध्ये दोन वाक्य हु हुम हुज दॅटने जोडली गेली आहेत का. दोन वाक्य यांच्याने जोडली गेली असेल तर कॉमन नाऊनच्या अगोदर दच वापरायचं आहे. हा लक्षामध्ये. आता बघा विशेष नामापूर्वी द वापरल्यास त्याचा उपयोग सामान्य नामाप्रमाणे होतो. जर अशा विशेष नामापुढे जर द वापरलाय तर त्याचा उपयोग कसा होईल सामान्य नामाप्रमाणे. विशेष नामापूर्वी ए अँड द कोणी पण वापरला तर ते विशेष नाम राहत नाही. आता ते काय होऊन जातं सामान्य नाम होऊन जातं. आलं लक्षामध्ये. पण आपण इथं द बद्दल विशेष म्हणजे माहिती बघतोय म्हणून इथं मी द चा उल्लेख केलेला आहे. आणि हाच नियम आपण ए यांच्या वेळेस पण आपण बघितला होता. ही इज अ न्यूटन. अ वापरला होता आपण तिथं कारण की न्यूटन एक कॉमन नाऊन वापरला होता तिथे. आता या ठिकाणी बघा वाल्मिकी इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. येतं लक्षामध्ये. आता या ठिकाणी बघा वाल्मिकी एक प्रॉपर नाऊन आहे. वाल्मिकी काय आहे प्रॉपर नाऊन. वाल्मिकीला कोणाची उपमा दिली शेक्सपियरची. आता उपमा देण्यासाठी जे नाव वापरलं तर ते सामान्य नाम होऊन जातं. म्हणजे शेक्सपियर इथं काय आहे सामान्य नाम. मग सामान्य नामाची सुरुवात कशाने झाली यसने म्हणजे व्यंजनाने. मग त्याच्या अगोदर काय वापरला पाहिजे होतं द ने, अ वापरला पाहिजे होता. मग तरी मी द का वापरलं कारण की पुढं काय स्थळाचा किंवा वेळेचा उल्लेख असेल तर. मग इथं कसला उल्लेख झाला स्थळाचा प्लेसचा म्हणून मी तर काय वापरलंय द वापरलंय. येते लक्षामध्ये. हेच जर वाक्य नुसतं एवढं राहिलं असतं वाल्मिकी इज शेक्सपियर तर वाल्मिकी इज अ शेक्सपियर असं या ठिकाणी उल्लेख झाला असता. आपल्याला पुढे काही एक्झाम्पल पण बघायचे त्यांच्यासाठीचे. आता बघा एखादी एकवचनी प्राणीवाचक संपूर्ण जातीबद्दल जर माहिती सांगत असेल एकच प्राणी तर एक प्राण्याबद्दल आपण ए किंवा ॲन वापरतो. पण तो एक प्राणी संपूर्ण जातीचा उल्लेख करत असेल त्याला जर आपण अनेक वचनासारखं ट्रीट करत असू. येतं लक्षात. फॉर एक्झाम्पल आपल्या वर्गात एक पाटील आहे व्यक्ती पोरगा काय आहे त्याचं नाव पाटील आहे समजा. आहे का कोणी पाटील नाही आता सध्या आहे का इथं कोणी नाही ना. जस्ट फॉर एक्झाम्पल घेतो मी. कोण आहे हा सोनाली पाटील. मी जर असं म्हटलं की पाटील अभ्यास केला का तर मी फक्त सोनालीचा उल्लेख करतोय. येतं लक्षामध्ये. मला माहिती आहे आपल्या वर्गात पाटील एकच आहे मी फक्त तिचा उल्लेख करतोय. येतं लक्षामध्ये. आणि मी जर असं म्हटलं पाटील खूप खतरनाक असतात. खतरनाक म्हणजे शूरवीर असतात तर पाटील खूप खतरनाक किंवा शूरवीर असतात
तर याचा अर्थ मी एकाच व्यक्तीबद्दल बोलतोय का? मी संपूर्ण पाटीलांबद्दल बोलतोय. आता तुम्ही बाकीचे म्हणू नका की आम्ही शूरवीर नाही का सर. अरे मी एक उदाहरण दिलं फक्त. मी स्वतः पाटील नाहीये, पण नाही तर मी माझं बोरसे सरनेम घेतलं तर तुम्ही म्हटलं हा सर स्वतःला शूरवीर म्हणून घ्या तुम्ही. तर जर एखादी असा प्राणी की जो एकट्याचा उल्लेख न करता त्याच्या संपूर्ण जातीचा उल्लेख करतोय, तर अशा सिच्युएशनला आपण त्या ठिकाणी द वापरणार. फॉर एक्झाम्पल, डॉग इज अ युजफुल ॲनिमल. मग एकच कुत्रा युजफुल आहे का? नाही. तर त्या डॉगने त्याच्या संपूर्ण जातीचा उल्लेख त्या ठिकाणी करून टाकला, म्हणून इथं काय वापरलाय? द वापरलाय. द डॉग इज अ युजफुल ॲनिमल. आता या ठिकाणी बघा, डॉग एक कॉमन नाऊन आहे आणि ॲनिमल पण एक कॉमन नाऊन आहे. या ॲनिमलच्या अगोदर एक ऍडजेक्टिव्ह वापरलंय, काय ते? युजफुल. ॲनिमल कसा आहे? युजफुल. इथं लक्षात, त्या ऍडजेक्टिव्हची सुरुवात झालीये स्वराने, पण उच्चार होतोय त्याचा व्यंजनासारखा. युजफुल कसा लिहिणार? युजफुल. म्हणून इथं काय वापरला? अ वापरला. हा विषय समजला आपल्याला. पण इथं डॉगच्या अगोदर काय वापरलाय? द. कारण की हा कॉमन नाऊन संपूर्ण जातीबद्दल उल्लेख करतोय. इथं लक्षात आहे, संपूर्ण जातीबद्दल उल्लेख करतोय. कळालंय? म्हणून आपण त्या ठिकाणी काय वापरला? द वापरला. येतं लक्षामध्ये? द पाटील इन्व्हायटेड इन पार्टी, द बोरसे इन्व्हायटेड इन पार्टी, द महाजन इन्व्हायटेड इन पार्टी. याचा अर्थ संपूर्ण परिवाराला इन्व्हिटेशन आहे, एका व्यक्तीला नाही. कळालंय? त्याच्यानंतर मॅन, वुमन यांचा उल्लेख संपूर्ण मानवजातीसाठी होत असेल तर त्यापूर्वी उपपद वापरू नये. इथं उलट म्हटलेलं आहे. हा रूल फक्त कोण लागू होतो? प्राण्यांसाठी. जर मॅन किंवा वुमन यांचा उल्लेख, आता मॅन हे एकवचनी का अनेकवचनी आहे? एकवचनी आहे. मेन अनेकवचनी आहे, वुमन एकवचनी आहे. तर मॅन आणि वुमन याचा उल्लेख होत असेल आणि तो संपूर्ण जातीचा जरी उल्लेख करत असेल तर त्याच्या पुढे आर्टिकल वापरू नये. फॉर एक्झाम्पल, मॅन इज मोर्टल, म्हणजे मनुष्य जो तो नाशवंत आहे. तर इथं मी अ मॅन इज मोर्टल अँड मॅन इज मोर्टल, द मॅन इज मोर्टल असं म्हटलं नाही. बघा इथं रूल काय? डॉगने त्याच्या संपूर्ण जातीचा उल्लेख केला, माणसाने पण त्याच्या संपूर्ण जातीचा उल्लेख केला, पण माणसासाठी आपण कुठले आर्टिकल वापरलं नाही, पण प्राण्यासाठी वापरलं. म्हणून इथं आपण काय म्हटलंय? एखादी एकवचनी प्राणीवाचक. माणूस तसा प्राणीच आहे, पण आपण स्वतःला वेगळ्या कॅटेगरीत कन्सिडर करतो. येतं लक्षामध्ये? वुमन इज मॅन्स मेट. मेट म्हणजे जोडीदार. तर ही संपूर्ण जो वुमन शब्द जो आहे आणि हा संपूर्ण जो मॅन शब्द आहे, हा एका विशिष्ट व्यक्तीला नाही उल्लेखलाय, संपूर्ण जातीला उल्लेख केलेला आहे, आणि म्हणून त्याच्या पुढे आर्टिकल वापरलेलं नाहीये. येतं लक्षामध्ये? मुद्दाम तुम्हाला इथं असं द किंवा ॲन किंवा कुठलाही एक आर्टिकल वापरलेला असेल, त्या सेंटेन्सचे तुम्हाला तुकडे करून देतील अशा प्रकारचे, आणि विचारतील इन विच पार्ट ऑफ द सेंटेन्स आर वॉन्ट्स टू करेक्शन, किंवा विच इज इनकरेक्ट पार्ट ऑफ सेंटेन्स, असा पण प्रश्न त्या ठिकाणी विचारला आहे. मग पार्ट 1, पार्ट 2, पार्ट 3, किंवा पार्ट ए, पार्ट बी, पार्ट सी, नो एरर, असा पण चौथा पर्याय राहतो. त्यावेळेस तुम्हाला कळलं पाहिजे की इथं नेमकं काय मिस्टेक झालेली आहे. आलं लक्षामध्ये? आता बघा, विशेषणाचा नाम म्हणून उपयोग केल्यास द वापरतात. जसं मी आपण बघितलं तर विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग. येतं लक्षामध्ये? वाल्मिकी इज द शेक्सपियर ऑफ इंडिया. तर शेक्सपियर ह्या विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग. तसं कधी कधी विशेषणाचा म्हणजे ऍडजेक्टिव्हचा उपयोग जो आहे तो डायरेक्टली नामासारखा केला जातो. तर अशा सिच्युएशनला अशा ऍडजेक्टिव्हच्या पुढे काय वापरायचं? द हे आर्टिकल वापरायचं. फॉर एक्झाम्पल, द रिच आर हेल्पिंग द पुअर. आता बघा, हे जे सेंटेन्स आहे, श्रीमंत गरिबांना मदत करतात. श्रीमंत काय गाई ढोर आहेत का? झाड झुडूप आहेत का? टेबल वस्तू मिळतोय का? मग कोण आहे श्रीमंत आणि गरीब? माणूस आहे. येतं लक्षामध्ये? म्हणजे याचा अर्थ श्रीमंत आणि गरीब हे शब्द माणसाला सुचवतायत.
म्हणून यांचा उपयोग डायरेक्टली कशाप्रमाणे झालाय, नामाप्रमाणे झालाय. येतं लक्षात. बघा, गरीब हे एक विशेषण आहे, ऍडजेक्टिव्ह आहे, पण कधी कधी ते नामासारखं उपयोग करून घेतलं जातं. फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हटलं, तो गरीब मुलगा आहे, इज अ पुअर गाय. येतं लक्षामध्ये. तर या ठिकाणी मुलगा जो आहे तो नाम आहे, सामान्य नाम, आणि नामाबद्दल विशेष माहिती सांगितलेली. येतं लक्षामध्ये. नामाबद्दल विशेष माहिती सांगितली. तिथं गरीब ऍडजेक्टिव्ह म्हणून आलेला आहे, पण याला नाम म्हणून मी कसं करेल. येतं लक्षामध्ये. गरिबांना मदत करावी. आता गरीब हे इथं विशेषण राहिलं नाही, आता हे नाम झालं. कारण की तुम्हाला कळालं की गरीब म्हणजेच माणूस. येतं लक्षात. आता त्याच्याबद्दल माहिती नाही सांगितल्या ते, आता तो शब्दच त्या नामाला उल्लेख करतोय. कळलं का. आता जर मी असं म्हटलं असतं, द रिच आर हेल्पिंग द पुअर पीपल. येतं लक्षामध्ये. कधी कधी काय येतं माहिती का, ऑप्शन असा येतो की फाइंड आउट द बेस्ट और मोस्ट अप्रोप्रिएट सेंटेन्स फ्रॉम द गिवन ऑप्शन. म्हणजे 4 पर्याय दिलेत, 4ही वाक्य बरोबर आहेत, पण त्यांच्या सगळ्यात बेस्ट अप्रोप्रिएट सेंटेन्स आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर मग समजा पहिलं सेंटेन्स आहे, द रिच आर हेल्पिंग द पुअर, तर हे सगळ्यात बेस्ट अप्रोप्रिएट असणार आहे. मग बाकीचे ऑप्शन काय असू शकतात, आणि ते बेस्ट अप्रोप्रिएट नाही आहेत, कारण की त्याला हे जे वाक्य हे असंच बोलावं लागतं. फॉर एक्झाम्पल, द रिच आर हेल्पिंग द पुअर पीपल. मला जर पुअर शब्दापासून जर कळून जातं की लोकांसाठी वापरलं, तर मी तिथं पीपल वापरलं पाहिजे का, नाही. पण तरी वापरलं तर चुकीचं आहे. कारण की इथं रिच आणि पुअर हे दोघी इंडिकेट करतायत ऍज अ नाऊन म्हणून. हे या दोघी ठिकाणी बघा, हे जर इतर ठिकाणी आले तर ते विशेषण म्हणून असतील, पण इथं ते स्वतः काय आहे, नाऊन आहे. आणि नाऊन असल्या कारणाने ते एक ऍडजेक्टिव्ह स्वतः नाऊन सारखं वागतंय, म्हणून त्याच्या अगोदर काय वापरलं आता, द. हे जर मी असं वापरलं असतं, द रिच पीपल आर हेल्पिंग द पुअर पीपल, तर ते सुद्धा चुकीचं राहिलं असतं. फॉर एक्झाम्पल, मी जर असं म्हटलं, गरीब श्रीमंत लोक गरीब लोकांना मदत करतात. तिथं श्रीमंत लोक, तर लोक हे झालं नाम आणि श्रीमंत झालं हे विशेषण. लोक कसे आहेत, श्रीमंत. आणि गरीब लोक, तर लोक कसे आहेत, गरीब. तर श्रीमंत लोक गरीब लोकांना मदत करतात. हे बोलताना तुम्हाला जरी मराठीमध्ये प्रॉपर वाटतंय, येतं लक्षामध्ये, तरी सुद्धा ते ग्रॅमॅटिकली एवढं पण प्रॉपर नाहीये. त्याला ग्रॅमॅटिकली मला प्रॉपर बोलण्यासाठी मी काय करेल माहितीये, श्रीमंत गरिबांना मदत करतात, इथं लोकांचा उल्लेख केलाच नाही. आणि तरी तुम्हाला पूर्ण अर्थ कळून गेला की सरांना काय म्हणायचंय. कारण की इथं मी विशेषणाचा वापर कसा केलाय, नामासारखा केलाय, आणि म्हणून मी आर्टिकल काय वापरलंय, द आर्टिकल वापरलेलं आहे. कळलंय. क्रमवाचक विशेषणापूर्वी द वापरतात. क्रमवाचक विशेषणापूर्वी काय वापरतात, द. द फर्स्ट, द सेकंड. पाचव्यानंतर कोण येतो, सहावा. पाचव्यानंतर सहावा, सहाव्यानंतर सातवा, हे झाले क्रमवाचक. आणि 5, 6, 7 हे झाले संख्यावाचक. हे काय झाले, संख्यावाचक. येतं लक्षामध्ये. संख्यावाचक मध्ये 5 नंतर 10 पण येऊ शकतो. आपण काय 1, 2 नाही म्हणत, इथे 5 नंतर 10 पण येऊ शकतो. पण क्रमवाचक मध्ये 5 नंतर 6च येणार. येतं का लक्षामध्ये. ही इज द फर्स्ट स्टुडंट, तर इथं काय वापरलंय, स्टुडंट, एक कॉमन नाऊन आहे. क्रमवाचक विशेषण, कोणतं विशेषण, क्रमवाचक, म्हणून मी इथं काय वापरलंय, द. ही इज द फर्स्ट स्टुडंट, ही इज द सेकंड स्टुडंट. तर जिथं पण क्रमवाचक आलं तिथं काय वापरायचंय, द वापरायचंय. हवामान दर्शवणाऱ्या शब्दांपूर्वी द उपपद वापरतात. हवामान दर्शवणारे शब्द, द विंड, द एअर, द रेन, हे सगळे कसे शब्द आहेत, हवामान दर्शक शब्द आहेत. तर त्याच्या अगोदर काय वापरला तर द हे उपपद वापरलं जातं. खेळाच्या नामापूर्वी उपपद वापरू नये, हा नियम आहे.
कुठं वापरू नये हे पण माहिती असलं पाहिजे. क्रिकेट, टेनिस, हॉकी, फुटबॉल अशा खेळांच्या नावापुढे उपपद वापरू नये. कोणतं पण खेळ असेल, चेस असेल, कॅरम असेल, म्हणून मी तर असं म्हटलं वी प्ले क्रिकेट. येतं लक्षामध्ये. वी प्ले अ क्रिकेट असं म्हटलं नाही. मी जर असं म्हटलं वी प्ले अ क्रिकेट, हे वाक्य कसं होऊन जाईल? चुकीचं. कारण की खेळाच्या नावाच्या अगोदर आर्टिकल वापरत नाही. शारीरिक अवयवापासून अवयवापूर्वी द उपपद वापरतात. शारीरिक अवयवापूर्वी द उपपद वापरतात. फॉर एक्झाम्पल, अ स्टोन स्ट्रक मी ऑन द हेड. ऑन द हेड. तर हेड काय आहे? एक शारीरिक अवयव आहे आणि म्हणून त्याच्या अगोदर मी काय वापरलेला आहे? द वापरलेला आहे. स्ट्रोक म्हणजे लागणे. येतं लक्षामध्ये. आपण स्ट्रोक भारी आहे तुझा, तर स्ट्रोक म्हणजे निशाणा मारणे. स्टोन, स्टोन म्हणजे दगड. स्ट्रक मी ऑन द हेड. येतं लक्षामध्ये. घराचे दरवाजे, खिडक्या यांच्यापूर्वी देखील काय वापरला जातं? द वापरला जातं. ओपन द विंडो. ओपन विंडो असं नाही म्हणत आपण. ओपन द विंडो, ओपन द डोअर असं आपण त्या ठिकाणी म्हणत असतो. आता आपल्याला या ठिकाणी काही एक्झाम्पल बघायचे आहेत. येतं लक्षामध्ये. आता तुम्ही बघा, आय सॉ, सांगा, अन एलिफंट. बरोबर. ही इज द बॅट्समन हु मेड द सेंचुरी. हा तो प्लेयर आहे ज्याने सेंचुरी केली आहे. मी तर द का वापरला? कशामुळे? हुमुळे. आपला नियम काय होता? हु, हुम, हुज, दॅटने जर जोडले गेले असेल तर अशा सामान्य नामाच्या अगोदर काय वापरला जातं? द वापरला जातं. आलं लक्षामध्ये. ही रीड्स द इंडियन एक्सप्रेस. कारण की मोठ्या वर्तमानपत्रांच्या नावाच्या अगोदर काय वापरतात? द वापरला जातात. आलं लक्षामध्ये. द सन रायझेस इन द ईस्ट. दिशांच्या नावाच्या अगोदर काय वापरलं जातं? द वापरलं जातं. इथं सांगा, काऊ इज अन युजफुल अॅनिमल. इथं काय वापरणार सांगा? द. सांगा इथं द का वापरला? कारण की त्याने पूर्ण जातीचा उल्लेख केला. द काऊ इज अन युजफुल अॅनिमल. आता इथे काही रॉंग दिसतंय का तुम्हाला? अँड. इथं टायपिंग मध्ये काय झालेलं? इथं अँड झालं. इथं काय पाहिलं होतं? अ पाहिलं होतं. द काऊ इज अ युजफुल अॅनिमल असं पाहिजे होतं. कळलंय? त्याच्यानंतर देर इज अ बुक ऑन द टेबल. शी इज द मोस्ट ब्युटिफुल गर्ल इन द क्लास. मोस्ट ब्युटिफुल काय? सुपरलेटिव्ह डिग्री. काय आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. मिस्टर शर्मा इज, सांगा, अन एसपी. ए, यस. तर ए पासून सुरुवात झाली म्हणून इथं काय वापरला आपण? अन वापरला. कळलंय का? हुशार झाले तुम्ही सगळे. सगळं उत्तर बरोबर येतात. काय झालं? दिले तसं? याकरता दिले, घरी गेल्यानंतर तुम्हाला कळलं पाहिजे की कशाचं काय उत्तर येतं. सांगा इथं, दिस इज अन ऑरेंज. इट वॉज अ वन साइडेड अफेअर. म्हणजे इथं वन व्यंजापासून सुरुवात झालेली. इट इज अ ₹1 नोट. इज मेंबर ऑफ अ युनियन. युनियन य पासून सुरुवात होते म्हणून इथं अ युनियन. ही इज अ युनिव्हर्सिटी स्टुडंट. इथं अन ऍडव्हर्टाइजमेंट शुड नॉट बी लॉंग. ऍडव्हर्टाइजमेंट अ उच्चार पण स्वराप्रमाणे होतो आहे. सतीश इज अन ऍक्टिव्ह मेंबर ऑफ टीम. तर ऍक्टिव्ह आपण असं लिहिणार. इट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ. युनिव्हर्सल या पासून सुरुवात होईल. इट इज अ युनिव्हर्सल ट्रूथ.
इथं बघा, चूज द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. येतं लक्षामध्ये. आता उत्तर तर दिसतंय तुम्हाला इथं काय, पण बाकीचे का चुकीचे ते पण आपल्याला बघणं गरजेचं आहे. बघा इथं, आय एम लुकिंग फॉर अन अकोमोडेशन इन दिस पार्ट ऑफ द सिटी. बरोबर. आता सेकंड सेंटेन्स बघा, आय एम लुकिंग फॉर आलं इथं बघा, काय आलेलं आहे म्हणून हे काय चुकीचं आहे. त्याच्यानंतर इथं काय आलंय द आलेलं आहे आणि इथे कुठले आर्टिकल आलेलं नाही, म्हणून हे 3 सेंटेन्स चुकीचे आणि आपलं पहिलं सेंटेन्स काय बरोबर आहे. येतं लक्षामध्ये. चूज सुटेबल आर्टिकल टू कम्प्लीट द सेंटेन्स. आता या ठिकाणी बघा, जेव्हा लँग्वेजचा उल्लेख होणार तेव्हा सुद्धा काय वापरला जाणार द. आपण ते मेन्शन नव्हतं केलं पण लक्षात राहू द्या. इथं काय वापरणार, द इंग्लिश इज अ युनिव्हर्सल लँग्वेज. येतं लक्षामध्ये. द क्लाउड्स स्वेल्स डाऊन टुवर्ड्स हिमालयाज. आता पर्वतासाठी काय वापरणार द वापरणार. स्वेल्स म्हणजे गरगर फिरणे किंवा गुंडाळी, म्हणजे ढगांनी त्या हिमालयाला काय केलेलं आहे गुंडाळी मारलेली. आलं लक्षामध्ये. आता बघा इथं, ऑल्दो वी कॅन गेट न्यूजपेपर. तर न्यूजपेपर हे एक कॉमन नाउन नाहीये. येतं लक्षामध्ये. म्हणून इथं काय येणार नो आर्टिकल. मग नो आर्टिकल कुठे आहे इथे. येतं लक्षामध्ये. ऑल्दो वी कॅन गेट न्यूज ओव्हर द रेडिओ, ओव्हर द रेडिओ और द टेलिव्हिजन दीज डेज, मोस्ट ऑफ अस प्रेफर द न्यूजपेपर. आता न्यूजपेपर एक कॉमन नाउन झाला, न्यूज हे कॉमन नाउन नाही. न्यूजपेपर आणि न्यूज दोघांमध्ये फरक आहे. न्यूजला तुम्ही स्पर्श करू शकता का, पाहू शकता का की न्यूज आहे, नाही. पेपरला करू शकतो स्पर्श. न्यूज हे एक ऍबस्ट्रॅक्ट नाउन आहे. येतं का लक्षामध्ये. म्हणून न्यूजपेपरला आर्टिकल वापरलं, परंतु न्यूज ओव्हरच्या अगोदर आर्टिकल वापरलं नाही. कळलंय का. न्यूजपेपर. त्याच्यानंतर द रिझन इज ऑब्वियस, अ न्यूजपेपर इज मोर कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड द कॅटर्स फॉर द व्हेरियस सेक्शन ऑफ पीपल. येतं लक्षामध्ये. मोस्ट ऑफ अस प्रेफर द न्यूजपेपर, न्यूजपेपर इज मोर. आता बघा इथं काय आलेलं माहितीये का, मोस्ट ऑफ एक सुपरलेटिव्ह डिग्री टाईप आलेलं आहे. म्हणून इथं काय वापरलं आपण द न्यूजपेपरच्या अगोदर, आणि इथं न्यूजपेपरच्या अगोदर आपण काय वापरलंय कारण की तिथं सुपरलेटिव्ह डिग्री टाईप आलेलं नाही. अ न्यूजपेपर इज मोर कॉम्प्रेहेन्सिव्ह अँड कॅटर्स फॉर द व्हेरियस सेक्शन ऑफ द पीपल. कॅटर्स म्हणजे सेवा देतं. म्हणजे पहिले टेलिव्हिजनचा एवढा बोलबाला नव्हता ना, मग सगळ्या जणांना न्यूज कुठून माहिती पडायची, न्यूजपेपर म्हणून माहिती पडत होती. येतं लक्षात. आता हे काही तुमच्यासाठी सिनॉप्सिस आणि ऑटोनिम्स प्रत्येक पीडीएफच्या खाली असणार आहे. हे सिनॉप्सिस असे आहेत की मॅक्झिमम वेळेस ते विचारण्यात आलेले आहेत, ते नंतर घरी गेल्यानंतर तुम्ही बघून घ्या. तर आज आपला हा इथं आर्टिकल हा टॉपिक पूर्ण आलेला आहे. आपण काय करणार, जसं जसं टॉपिक पूर्ण होणार तसं तसं त्या टॉपिकवर एक एक टेस्ट पेपर आपण त्या ठिकाणी घेणार. आलं लक्षामध्ये. बरं, मला एक विचारायचं होतं, तुम्हाला इंग्रजी असंच शिकवू पीडीएफ समोर ठेवून, पीडीएफ तुम्हाला देऊन, का तुम्हाला लिहून देऊ सगळं, लिहून शिकू, तुम्ही नोट्स काढणार. म्हणजे ह्याच गोष्टी ज्या बोर्डवर आहे त्याच मी तुम्हाला वाचून सांगणार आणि तुम्ही लिहिणार. ते करायचं का मी बोर्डवर एक्सप्लेन करणार, बोर्डवर एक्सप्लेन करणार. हा, मग तुम्ही काय करायचं, इंग्रजीसाठी सध्या जर एकदम प्रायमरी बेस इंग्लिश तुम्हाला शिकायचंय तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक बेस्ट आहे. एकदम बेसिक लेवल पासून शिकायचंय तर काय सांगते का, इंग्लिश तुम्ही कदाचित बोलू पण शकता, पण ग्रॅमॅटिकली जेव्हा क्वेश्चन आन्सर सॉल्व्ह करायचंय त्यावेळेस तुम्हाला कन्फ्युज होणार की तर काय वापरला ना. कसं आहे, तुम्ही मित्रांमध्ये किंवा तुम्ही इतर लोकांमध्ये इंग्रजी कसं बोला तिथं कोणी विचारत नाहीये, पण जेव्हा पेपर सॉल्व्ह करायचा आहे तर त्यावेळेस आपल्याला ग्रामरचा फोकस करावा लागणार आहे. इथं आपल्याला चांगला पार्ट असा आहे की आपल्याला इथं रायटिंग काहीच नाही करायचंय, सगळं रेडीमेड दिलंय, त्याच्यात 4 पर्याय त्याच्यापैकी उत्तर शोधायचं. हा झाला चांगला पार्ट. वाईट पार्ट असा आहे की भले आपण इंग्लिश कसंही बोलून घेतो, परंतु या ठिकाणी आपल्याला ग्रॅमॅटिकली फोकस करावा लागणार आहे. त्याकरता यांचे जेवढे जास्त एक्झाम्पल तुम्ही सॉल्व्ह करणार,
जेव्हा मी तुम्हाला पेपर देणार तो पेपर तुम्ही घरी गेल्यानंतर परत एकदा त्याचं अनालिसिस करणार सोल्युशन की वरून, त्यावेळेस तुम्हाला बऱ्यापैकी त्याचा फायदा होणार. आणि तुम्ही काय करा, जसं आता मी आर्टिकल शिकवलंय तुम्हाला, तर घरी गेल्यानंतर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक प्रत्येकाने घ्या ज्यांना एक्झामची तयारी करायची, आणि आर्टिकलवर पूर्ण नोट्स स्वतःच्या काढून घ्या. या तर लिहाच लिहा, पण स्वतःच्या पण नोट्स त्या ठिकाणी काढा. ओके, थँक्यू सो मच.